परमरहस्य ग्रंथसार अध्याय पहिला। हे जय सदाशिवा परमानंदा अद्वितीय वैभवानंदा देवाधिदेवा परमेश्वरा तुझं नमस्कार असो। आता जगन्माता पार्वती मातेस नमस्कार करू, जिच्या कृपेने अज्ञानास ज्ञान मिळते, जी सर्व मनोरथ पूर्ण करते, अशा जगन्मातेस नमस्कार असो। सद्गुरु कृपेने जे शिवगण अमरत्वास प्राप्त झाले, सर्वाहून श्रेष्ठ झाले, अशा शिवगणास नमस्कार असो। असंख्य शिवगण आदि अनादि काळापासून नित्य आनंदी आहेत। नूरोदयादी अशा श्रेष्ठ शिवभक्तास 763 शिवगण शरण गेलेले आहेत। ते सदाचारी आहेत, शिवभक्तीच्या वैभवाने समृद्ध आहेत, त्यांच्यावर सच्चिदानंदाची कृपा आहे। जे आळस सोडून नेहमी तीर्थप्रसाद घेतात, त्यांच्यावर शिवकृपा आहे। अशा शिवगणास नमस्कार करून जे सृष्टी निर्माण करणारे वीरशैव कुळातले पंचाचार्य आहेत, त्यांचे अवतार जाणून घेऊयात। चारही युगात संचार करणारे ईश्वर मुखातून उद्भवलेले हे अवतार कोणकोणत्या नावाने प्रकट झाले हे जाणून घेऊयात। रेवण सिद्धाचार्य, मरुळ सिद्धाचार्य, एको रामाराध्य आणि चौथे पंडिताराध्य, 4 युगातले हे 4 आचार्य मुख्य शिवाचार्य मानले जातात। 5वे सहकार्य विश्वाचार्य यास नमस्कार असो। युगपरत्वे हे 5 आचार्य शिव आज्ञेनेच यांचा मृत्यूलोकात धर्मरक्षणासाठी अवतार झाला। आता श्रीगुरु कैवल्यदानी अविनाशीस नमस्कार करू आणि त्यास नागेश्वर नाव कसे पडले ते जाणून घेऊ। परमेश्वरास रूप नाव नाही, तो निर्विकार आहे, मात्र आमच्या भक्तीने नागेश हे आडनाव देऊन नागेश्वर हे नाव शिवगणांनी दिले। परमेश्वर तर अगाध आहे, पण भक्तांसाठी त्याने आकार घेतला। गुरु रूपाने भक्तांना तारतो, म्हणून परमरहस्य उलगडण्याची मला आज्ञा द्या, असे संत शिरोमणी मन्मथ स्वामी म्हणतात। पुढे म्हणतात, स्फूर्ती उन्मेष देऊन प्रेमरसात माझी अक्षरे घोळवून माझे बोलणे व्हावे अशी कृपा असावी स्वामी। मला वाटते मी साहित्य संगीत शब्दाने लिहावे, सद्विचाराने लिहावे, ती कृपादृष्टी माझ्यावर ठेवावी। मन्मथ स्वामी पृथ्वीवर माथा ठेवून मला तत्वामृत सांगण्याची कृपा कर, अशी श्री गुरुनाथास विनवणी करतात। हे परमेश्वर, तू जो भाव माझ्या मनात प्रकट केला आहेस, तो मी तुझा वर समजून अतिशय प्रेम भावनेने परमरहस्य लिहिण्यास सुरुवात करतो, असे गुरुला बोललेले कानाने ऐकत हात जोडून तुमच्या वरदानाने मी आता हा ग्रंथ पूर्ण करणार आहे, असे म्हणतात। इथे बोलणारा वक्ता विश्वनाथ आहे, श्रोते शिवगण आहेत। मी सांगण्यास तयार आहे, सावध होऊन ऐकण्यास सुरुवात करा। प्रथम शिवगण श्रोत्यांच्या चरणावर माथा ठेवून मी परमरहस्य सांगण्यास सुरुवात करतो। शिवगण नेहमी सावध असतात, मी माझ्या अज्ञानाने त्यांना सावध होण्यास सांगितले, हा त्यांच्यावर अन्याय आहे। काही शिवगण सावध नसतील, त्यांना मी सावधान म्हणालो, ते मी नेहमी सावध असतो म्हणतच जगात सर्वत्र वावरत असतात। तरी मी हा केलेला अन्याय मला क्षमा करा, वडिलांसारखे म्हणून माफ करा, मुलासारखे समजून कृपादृष्टीने पहा, असे शिवभक्तास म्हणतात। तुम्ही प्रथम शिवभक्त आहात, सत्यवादी कृपावंत आहात, मी तुमचा अनाथ आहे म्हणून जवळीकतेने बोललो, तुला लक्ष द्या म्हणालो। हे खोटेच आहे, कारण तुम्ही नेहमीच ईश्वराप्रती सत्य आहात, याचा तुम्हास अभिमान आहे। मी कुठे कुठे थांबवू आता, सगळा अधिकार तुम्हालाच दिला आहे। तुम्हीच माझ्याकडून ग्रंथ लिहून घ्या। शिवगौरीच्या संवादाचा हा ग्रंथ आहे, यामुळे आपले बोलणे, आपल्यातील संवाद सुखकारकच होणार आहे। तुम्ही नेहमीच सुखरूप आनंदी आहात, तुमच्यामुळे अनेक जडजीव तारले जातात, म्हणूनच माझ्याकडून आनंदाने लिहून घ्याल। तेव्हा शिवगण म्हणतात, आता किती नम्रपणाने आदर देणार आहात। शिव पार्वतीस काय म्हणाले ते आम्हास सांगावे। ठीक आहे स्वामी म्हणत चरणावर मस्तक ठेवले। पार्वतीस शंभुनाथ काय म्हणाले ते आता सांगतो। आधी गुरु महात्म्य विचारणार, मग परमरहस्य विचारणार। पार्वतीने असे मनात ठरवून ती ऐकण्यास उत्सुक झाली। त्याच क्रमाने परमग्रंथ आहे। मन्मथ स्वामी सांगायला सुरुवात करतात। समस्त वीरशैव श्रोते आनंदाने मान डोलावतात। कैलास क्षेत्राच्या रम्य ठिकाणी भक्ती साधना करणारी हिमकन्या प्रणाम करून शंकरास विचारते, सर्व धर्माला तारणारा कोण आहे? ज्ञान विज्ञान कोठून आले?
हे कैवल्यनाथा, याचा महिमा वर्णन करावा. जो परमात्मा परमेश्वर, जो सदाशिव सर्वांचा गुरु, भक्तांना मुक्ती देऊन उद्धार करणारा, तोच ज्ञान विज्ञान देणारा आहे. तोच कर्मधर्माचा सहाय्यक आहे. तोच तीर्थव्रताचा नायक आहे. त्यास सद्गुरू म्हणावे. आता भुक्ती मुक्ती कोणास मिळेल? ज्ञान विज्ञान कोणास मिळेल? धर्म आणि कर्म याचा निर्णय कसा होणार? हे मला सांगा स्वामी. शंकर म्हणतात, हे गिरिजा, आता तू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऐक. ऐकून हृदयात ठेव. विश्वास ठेवलास तर तुला फळ मिळेल. एक भूक म्हणजे अन्न, धन, संसार, सुख मिळण्याची जी आस आहे, ती भूक मीच दिली आहे. दुसरे म्हणजे मुक्ती, ती सगुणाने मिळते. तिसरे काळ, यावर माथा ठेवणे म्हणजे मुक्ती. सदाचाराने ही मुक्ती तोच परब्रह्मरूप होईल. देह असेल तर आपण अखंड वस्तू म्हणून असतो. जसे सागरावर आलेल्या लाटा नाहीशा झाल्या तर सागर नाहीसा होत नाही, तसे देह नाहीसा झाला तर त्यातील परब्रह्म नाहीसा होत नाही. ब्रह्माविन देह म्हणजे पुतळाच तो. आपण स्वतः स्वरूपाशी एक झालो. कोणतीही क्रिया न करता कर्मबंधनातून मुक्त झालो. सावध होऊन परब्रह्मात विलीन झालो तर ती मुक्ती असे पार्वती. ब्रह्मांडाचा सखोल अभ्यास करून जिथे दृश्य अदृश्याचा निवाडा केला जातो आणि मूळ तत्वाचा शोध लावला जातो, त्यास विज्ञान म्हणावे. ते सत्य समजून त्यातील ज्ञान जाणणे म्हणजे विज्ञान. आपल्या कुळधर्मानुसार धर्म जाणून त्यानुसार निष्ठेने वर्तन करणे, अधर्माला शरण न जाणे, त्यास धर्म म्हणावे देवी. निष्काम बुद्धीने आपले कर्म आपले कर्तव्य म्हणून निष्ठेने करणे, त्यास शुद्ध कर्म म्हणतात. असा जो भूक आणि मुक्तीचे समजून घेणारा आहे, धर्मकर्माने सर्व क्रिया पार पाडणारा आहे, असा कर्ता हर्ता सदाशिव आहे. अशा सद्गुरूस नमस्कार असो. सर्व ब्रह्मांडात जो व्यापलेला आहे, ज्याच्या अंगी चैतन्य सामावले आहे, जड वस्तूतही चैतन्य रूपाने तो स्थित आहे, अशास सद्गुरू म्हणावे. शाश्वत म्हणजे सदा असणारे, अक्षय म्हणजे अमर असणारे, म्हणून त्यास शाश्वत म्हणतात. त्यास गुरुचरण म्हणावे. शांत, षड्विकारांपासून दूर, मनबुद्धीने एक असणाऱ्यास सद्गुरू स्वरूप म्हणावे. जो पृथ्वी तत्व, आकाश तत्व, जनवनात व्यापलेला आहे, दीपज्योतीसारखा आहे, अशा सद्गुरूस नमस्कार असो. पृथ्वी, पर्वत, वृक्ष यास स्थावर म्हणावे. जे चालते बोलते आहे त्यास जंगम म्हणावे. अशा स्थावर आणि जंगम ठाई जो स्थित आहे, त्याच्या चरणी त्रिलोक आहे, त्या सद्गुरूस नमस्कार असो. स्थावर, निर्मळ आणि शांत, जंगम, स्थिर, समस्त, सर्व जगात व्याप्त, त्या श्रीगुरूस नमस्कार असो. जो ज्ञान शक्तीवर आरूढ आहे, ज्याने तत्वमाळांचे आभूषण ल्याले आहे, जो अज्ञानरूप अंधकार छेदून पुढे आहे, त्या गुरूस नमस्कार असो. जी वस्तू अखंड गोलाकार आहे, ती चराचराने व्यापलेली आहे, अशी जाणीव जो करून देतो, त्या सद्गुरूस नमस्कार असो. ब्रह्म, विष्णू आणि ईश्वर हे सर्व सदाशिवाचे अवतार आहेत. सृष्टीकर्त्या शिवापासून हे उद्भवलेले आहेत. हे सर्व गुरुचे सेवक आहेत, म्हणून सर्वांना ज्ञान देणारे आहेत. गुरु घरी येतात आणि गुरु त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहतात, असे श्रीगुरु ज्यांच्या ठाई विश्वनाथ आहे, अशा आनंदात राहणाऱ्या गुरूस नमस्कार असो. गुरु तोच जो महादेव आहे. गुरु तोच जो सदाशिव आहे. गुरुशिवाय दुसरा देव नाही, म्हणून श्री गुरुची भक्ती करावी. संसाररूपी वनात अहम भावनेने मार्ग भटकताना, काम क्रोधासारख्या हिंस्त्र बुद्धीने वेढले असताना तिथे कृपाकर भेटतात आणि हे सर्व भेदून पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात. शुद्ध बुद्धीने सन्मार्गाला लावतात. अशा श्रीगुरूस नमस्कार असो. अनेक जन्म मिळतात असे म्हणतात.
कर्म धर्माने भ्रष्ट आहे असे लोकात बोलले जाते, त्यास दुःख भोगण्यासाठी जन्मफेरे होतात. यामुळे सद्गुरूला शरण जावे. तो अष्टावरणाचे महत्त्व सांगतो, शिवबोधतत्व सांगतो, गुरु आज्ञेने स्वधर्म पालन करायला सांगतो, ज्ञानाने कर्म करण्यास सांगतो. त्या शिवगुरूस नमस्कार असो. पुढे पार्वती प्रश्न करते, हे जगदीश्वरा, जो देह धारण करणारा प्राण आहे, चराचरात सामावलेला ब्रह्म आहे, त्याचे गूढ मला सांगा, ज्यामुळे शिवयोग प्राप्त होतो. लिंग आणि शरीर समरस होतात, त्यातील गूढ तत्व काय आहे मज सांगावे. ईश्वर म्हणतात, हे पार्वती, गुरु तोच जो देव जाणतो, नेहमी सद्भावनेने आचरण करतो, तो यातील तत्व जाणतो. पहाटे उठून सावधान चित्ताने आसनावर बसावे. मनात गुरुचे ध्यान करावे. शुभ्र कमळाला अनेक पाकळ्या असतात, म्हणून त्यातील कळी शुद्ध निर्मळ असते. त्या शुद्धतेचे प्रेमभरे ध्यान करावे. अजून एक तुला सांगतो, जो 2 हाताचा 2 डोळ्याचा असतो, पण वरदान देण्यासाठी त्याला एक मुखच शोभते. जर अनेक तोंडे असतील तर वरदान निश्चितच झाली नसते. म्हणून जगात आत्ममूर्ती प्रकट झाली. गुरुच्या पाद्यतीर्थाने देहाच्या नित्य पापाचा नाश होतो. जन्मांतरीची पापे जळून जातात आणि दिव्य शरीर प्राप्त होते. गुरुतत्व शांत, सगुण, अद्वितीय, प्रसन्न मुखाचा असेल तर ते सर्व देव स्वरूप पूर्ण ब्रह्मरूपच आहे. गुरुतीर्थाची धार सतत आपल्या मस्तकावर होते आहे असे शिष्याला वाटावे. त्या अमृतधारेतून गुरु बीजाक्षराला संजीवनी प्राप्त होते. अंतरात नित्य नवा बोधांकुर प्रगट होतो. त्या चरणावर सर्व तीर्थ असतात. वेदमुखाचा आश्रय घेतात, तिथेच आनंदाने राहतात. अशा सद्गुरूचे मनोभावे पूजन करून स्मरण केल्यास जन्माचे सार्थक होते. पृथ्वी तलावर काशी क्षेत्री जी नदी वाहते त्यास महातीर्थ मानून वंदन केले आहे. तिथे विश्वेश्वर आहे, तोच गुरु आहे. त्याच्या चरणाला स्पर्श झालेल्या पाण्यालाच तीर्थ मानले आहे. गुरुचरणाचे जे तीर्थ आहे त्याला तीर्थच म्हणावे. गुरु भक्ताने या वेगळा भाव मनात आणू नये. ज्या ज्या ठिकाणी पाणी आहे ते शिवाचे पाय धुतलेले तीर्थ मानावे. त्यास उत्तम मानून देवाचा अभिषेक समजावा. गुरुचरणाचे पाणी परमपवित्र आहे. त्यानेच अभिषेक केला तर हे गौरी मला समाधान वाटते. आता एक निश्चित सांगावे, आम्ही जाणले, गुरुतीर्थ हे साक्षात ब्रह्म आहे, तारक आहे. इथे गुरु महिमा संपवून परमात्म्याचे रहस्य सांगावे. जो श्रद्धेने ग्रंथ ऐकतो त्याची सात्विकतेने सुटका होईल, मुक्ती मिळेल. उमा महेश्वर संवादाचे वर्णन करणारा हा परमरहस्य सार मन्मथ स्वामी सांगत आहेत. इथे पहिला अध्याय समाप्त होतोय. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. धन्यवाद.